बुलढाणा जिल्ह्यामध्ये बैलपोळा सणाचा उत्साह पाहायला मिळतो आहे। बैलपोळ्यासाठी बाजारपेठा देखील सज्ज झाल्यात। बैलांना सजवण्यासाठीच्या साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं देखील दृश्य सध्या पाहायला मिळतं आहे। आणि बाजारपेठेतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। सध्या मी बुलढाणा जिल्ह्यातल्या दुधा या बैल बाजारात आलेलो आहे। दुधाचा बैल बाजार हा चांगलाच मोठा बैल बाजार आहे आणि आज विशेषतः 2 दिवसांवर पोळा आल्या कारणाने हा बाजार सजलाय चांगला, कारण की आपल्या बळीराजाचा बैलाचा सण आहे। त्यामुळं या ठिकाणी ही बाजारपेठ आपल्याला रंगीत झालेली दिसते। आता हे दुकानदार काका आपल्याला सांगतील, काका किती वर्षांपासून तुम्ही हा बाजारात दुकान चालवता? बाजारात कम से कम 20 वर्षापासून दुकान चालू आहे। दरवर्षी पोळा साजरा करतोय मी। माल पुष्कळ भरणं पडतो, शेतकरी खरेदी करतात, घुंगरं, कवड्या, गेठे, मोरख्या। पण बाबा पहिल्यासारखा बाजार राहिला का आता? नाही, पुष्कळ आहे। याच्यासाठी विचारलं की आता ट्रॅक्टर आलं, आधुनिक सामुग्री आली। अहो, बैलाचा 12 महिन्याचा सण येतो, तर 2 दिवस बैलाला धुवून पोळ्या, पुरणपोळ्या खाऊ घालून त्याचा साजरा पूजा करणं पडती त्याची। म्हणून कितीही आधुनिक सामग्री आली तरी बैलांना अजूनही महत्व आहे, हे या बाजाराकडे पाहून वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषीसह मी मयूर निकम, झी मीडिया, दुधा, बुलढाणा। बीडच्या वडगाव गावाजवळ एका शेतकऱ्यानं रोपवाटिका सुरू केलेली आहे आणि या रोपवाटिकेमध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या, टोमॅटो, वांगी, पत्तागोबी, फ्लॉवर यासह अनेक भाज्यांचे रोप या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे। बीड शहरापासून जवळच ही नर्सरी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता त्याचा लाभही मिळतो। आणि रोपवाटिकेसंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता नर्सरी सुरू केली आहे। ही नर्सरी जी आहे ती फळभाज्या आणि पालेभाज्यांसाठी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन प्रयोग केलेला आहे बीडच्या, आणि या ठिकाणी जे आहे तो फळभाज्या आणि पालेभाज्यांचे रोप या ठिकाणी बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। हे फळभाज्याचे आणि पालेभाज्यांचे रोप जे आहे ते आणण्यासाठी बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यामध्ये जावं लागत होतं, मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या शेतकऱ्यांना हा प्रयोग केलेला आहे आणि या ठिकाणी पालेभाज्यांची रोप सध्या बनवलेली आहेत। काय शेतकऱ्याचा प्रयोग आहे, का त्याला हे सुचलं हे त्याच्याकडूनच जाणून घ्या। खर तर तुम्ही या ठिकाणी रोप तयार केलेले आहेत, कशाची रोप तयार केले, का सुचलं तुम्हाला हे रोपवाटिका करावी? आम्ही सुरुवातीला ह्या एरियाचा अभ्यास केला, तर ह्या एरियामध्ये काय झालं की शेतकऱ्यांना खूप लांबून रोप आणावं लागायचं, गडीला जावं लागायचं, इकडून पुन्हा बाहेर जिल्ह्यातून रोप काही येत होते। तर आम्ही असा विचार केला की आपण इथल्या जवळच्या शेतकऱ्यांना इथंच रोप तयार करून देऊ, आणि आपल्याला त्यातली माहिती होती। तर आम्ही इथं रोप वाटिका तयार करून इथं मिरची, टोमॅटो, वांगे, गावरान टोमॅटो, पत्तागोबी, फ्लावर, झेंडूची फुलं, झेंडूची रोपं अशी तयार करून देऊ लागलो शेतकऱ्यांना। बरं, आता यामुळे कसा शेतकऱ्यांना फायदा होतो? शेतकऱ्यांना बाहेर जायची गरज नाही लागणार, आता इथली इथं जवळची जवळ, आणि लागलं की आम्हाला ऑर्डर देऊ शकतात, तिथून रोप लवकरात लवकर भेटू शकतात। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड। आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी, लोणी परिसरात काही दिवसांनंतर पावसाने उघडीप दिलेली आहे, त्यामुळे परिसरामध्ये सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय आणि याचा वालवड पिकाला मोठा फायदा होतो आहे। सध्या शेतकऱ्यांची वालवड पीक तोडण्याची देखील आता लगबग सुरू आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची सध्या शेती कामाची लगबग सुरू असून मी सध्या शेतकऱ्यांच्या वालवडीच्या पिकात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या वालवडीचं पीक हे करता जोमात पाहायला मिळत आहे। झाडांना मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत, फुलं सुद्धा बहरलेली आहेत। सध्या शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग पाहायला मिळत आहे। या परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त असून वालवडीच्या पिकाला सध्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय। सध्या वालवडीच्या पिकाला 60 ते 70 रुपये किलो पर्यंतचा बाजारभाव मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। मावशी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? लावताना मे महिन्याच्या 10 तारखेला लावलेली आहे आणि भरताना पाणी नव्हतं अजिबात। 2-2 साऱ्याच आम्ही वल्ल्या करायचं, 2-2 साऱ्या वल्ल्या केल्यावर मग ते थोडं थोडं पीक बरं झालं, करपलं होतं पण त्याला थोडं आदबलो आम्ही, ते थोडं बरं झालं। नंतर पावसाने थोडी साथ दिली, चांगलं झालं पिकाचं मग। आणि आता सध्या बाजारभाव चालू आहे 550-600 पर्यंत बाजारभाव चालू आहे।
म्हणजे कमी पाण्यात तुम्ही वालवड घेतली. कमी पाणी. ओके, आता काय परिस्थिती आहे सध्या? शेंगा चांगले निघतायत, उत्पन्न निघेल चांगलं? उत्पन्न चांगलं निघले. हा. आता चालू उत्पन्न चांगलं निघते. हा. आता सध्या आजची परिस्थिती चांगली आहे. नक्कीच निसर्गाची जर साथ मिळाली तर शेतकऱ्यांना या वालोडीच्या पिकातनं चांगलं उत्पन्न मिळून भरघोस असा नफा होईल. त्यासाठी निसर्गाची साथही तितकं असणं महत्वाचं असणार आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे शेतपिकामधील आंतर मशागतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डवरणी, फवारणी आणि खुरपणीला सुरुवात केली आहे. कपाशीला बोंड येणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही बोंड न आल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पंढरपूरमध्ये कांद्याचे भाव वाढलेत. पावसामुळे कांद्याचं काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. तर भाजीपाल्याला देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाहीये. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवलेल्या कांद्यालाच दर मिळतोय. देहूमध्ये सध्या कांदा पीक जोमात आलेलं आहे. विक्रमी उत्पादन आल्यामुळे शेतातील आता कांदा साठवण करू लागलेले आहेत. सध्या चाकणच्या बाजारात कांद्याला 40 ते 50 रुपये किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी सुखावलाय. वाशिम आणि रिसोड बाजार समितीमध्ये कांडी गट या दोन्ही प्रकारच्या हळदीला 11 ते 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. गेल्या 2 महिन्यांअगोदर हळदीला 16 ते 17,000 रुपये प्रति क्विंटल दर होता. आलापोळा, कपाशी, सोयाबीन सांभाळा असा सल्ला आता कृषी विभागाकडून दिला जातोय. सध्या सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांवर रोगराई, पांढरे माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. नुकसान टाळण्यासाठी पिठोरी अमावस्येच्या काळामध्ये पिकांवर फवारणी करा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. यवतमाळच्या घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2 संचालकांना अपात्र ठरवण्यात आलंय. सहकारी संस्थेच्या जिल्हा निबंधकांनी ही कारवाई केली आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून कापसाचा लिलाव बंद पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. अकोल्यात फर्जी गौशाळेच्या माध्यमातून पशुपालकांची फसवणूक करण्यात आली आहे. पालन पोषणाच्या नावाखाली 43 गोवंश घेऊन जाणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडनं 3 वाहनांसह 18 गोवंश जप्त केलेली आहेत. या ठिकाणी गोशाळा प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.